जालन्यातील नवीन मोंढ्यातील गोदाम फोडून सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीला चंदनजीरा पोलिसांनी जेरबंद केलंय. या कारवाईत तब्बल 21 क्विंटल 50 किलो सोयाबीन, चोरीसाठी वापरलेली रिक्षा असा एकूण 1,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नेमकी कशी झाली ही कारवाई पाहूया या रिपोर्टमध्ये. 23 जुलैच्या रात्री जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात असलेल्या एका खासगी कंपनीच्या गोदामाचं कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी सोयाबीनची चोरी केली होती. या प्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक तेकबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं पोलिसांनी एका विधी संघर्ष बालकासह 4 संशयितांना ताब्यात घेतले. अटकेतील आरोपीमध्ये शेख अब्दुल शेख हारून, वैभव भास्कर लांडगे, किशोर किसन फुलवाडे आणि एका विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या आरोपितांनी पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 21 क्विंटल 50 किलो सोयाबीन आणि चोरीसाठी वापरलेला सुमारे 90,000 रुपये किमतीची रिक्षा जप्त करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 1,14,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. चोरीतील काही सोयाबीन नवीन मोंढ्यातील व्यापाऱ्यांना विकल्याचंही तपासात समोर आले असून उर्वरित माल खांडसरी आणि जाफराबाद परिसरातून जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून नवीन मोंढा भागातील इतर धान्य चोरीचे गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण कारवाईत चंदनजीरा पोलीस ठाण्याच्या पथकाने वेगवान तपास करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय. आता या टोळीचा आणखी कोणत्या चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.